आवाज सर्वसामान्यांचा। सातारा जिल्ह्यातील कातर खटाव येथील जागृत देवस्थान कात्रेश्वर यात्रा तसेच रथोत्सवानिमित्त सर्व समाज क्षेत्रात चांगले कार्य असणाऱ्या अतिथींचा लोकमत सातारा आवृत्तीचे शाखा व्यवस्थापक संतोष भोगशेट्टी, पत्रकार राजू वाघमारे, मान खटावच्या प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर मॅडम यांच्या हस्ते कातर खटाव नागरी पुरस्कार सोहळा पार पडला। जुन्या काळात माणसं कशी होती, त्यांचं कार्य होतं हे आजच्या पिढीला कळावं आणि त्या लोकांचे सर्व क्षेत्रात कार्य कसे होते अशा लोकांना दरवर्षी कात्रेश्वर रथोत्सवानिमित्त या दिवशी कातर खटाव नागरी पुरस्कार देऊन गौरवण्यात येत असते। यावर्षी पोपट भिकू बागल यांना कातर खटाव सेवा पुरस्कार, शंकर पांडुरंग बागल यांना उद्योगरत्न पुरस्कार तसेच कैलासवासी अप्पासो शंकर पाटील यांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात आला। यावेळी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते। आपण कातर खटावचे सामाजिक नेतृत्व या भूमिकेतून ग्रामस्थांना जो शिस्तीचा, संयमाचा, परस्पर सहकार्याचा व शांततेचा संस्कार दिला, त्याच मार्गावरून सध्याची गावची वाटचाल सुरू आहे। आज संपूर्ण खटाव तालुक्यामध्ये शांतताप्रिय गाव म्हणून जो कातर खटावचा उल्लेख केला जातो, हा आपण घालून दिलेल्या आदर्श मूल्यांचा परिपाक आहे। आपण जाऊन सुमारे 45 वर्ष झाली, तरी सुद्धा आपले नाव घेतल्याशिवाय गावातील समाजकारणाचे व राजकारणाचे वर्तुळ पूर्ण होत नाही। पण आज आपण कातर खटाव त्याचा लाभ घेतोय। कांदा उत्पन्नासाठी लागणारे बियाणं, हे बियाणं तयार करण्याची प्रेरणा त्यांनी आपल्या कातर खटाव वासियांना दिली आणि आज महाराष्ट्रातील एक कांदा बियाण्याचं उत्पन्न करणारं अग्रेसर गाव म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये आपल्या गावाचा नावलौकिक आहे। याचं श्रेय सर्वतोपरी आबांना जातं। हायब्रिड बियाण्याचं उत्पन्न असेल, शेतीचं प्लॉट करण्याचं असेल, सपाटीकरण असेल, अशा विविध माध्यमातून गावाची शेती आधुनिकतेकडे घेऊन जाण्याचं 50 वर्षापूर्वी त्यांनी स्वप्न पाहिलं आणि आजही त्याचे फळे आपण या ठिकाणी चाकत आहोत। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।